राजकारणामध्ये एखादी भेट ठरते आणि त्या भेटी आधीच चर्चांचं वादळ उठतं। सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांच्या दिल्ली दौऱ्याभोवती असंच काहीचं चित्र आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। खासदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी ही भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय। मात्र या भेटीची वेळ आणि राजकीय पार्श्वभूमी पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। डिलिमिटेशनचा मुद्दा असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेचा मुद्दा असो, या भेटीला राजकीय संदर्भ जोडले जात आहेत। रोहित पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे, तर भाजप आणि शिवसेनेकडनं या भेटीवरनं विरोधकांना टोले लगावण्यात आलेले आहेत। नेमकं काय घडतंय पाहूयात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। मात्र त्या भेटीपूर्वीच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। खासदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। या भेटीचं आणखी काही कारण आहे का, याविषयी आता चर्चा सुरू आहे। त्यावर खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं। ही भेट पूर्वनियोजित आहे, तुमच्या डोक्यात आहे तसं काहीच घडणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती। तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ। आणि मग त्यांनी ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार। तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका, हे मी वारंवार सांगतो। कोणीही कुठेही जात नाही। आमदार रोहित पवार यांनीही यावरून भूमिका स्पष्ट केली आहे। आमचे खासदार त्यांच्या कामासंदर्भात भेटतायत, मात्र डिलिमिटेशनला आमचा विरोध कायम असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। मतदानाच्या दिवशी जास्त महत्त्वाची भूमिका आहे। उद्या जाऊन भेटतील, कामं करून घेतील, नाहीतर त्यांच्या मतदारसंघाची नाहीतर शेतकरीच्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत, असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे। शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा, जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत। दरम्यान या भेटीवरून भाजप आणि शिवसेनेनं टोला लगावलाय। संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे, पण मोदी खासदारांना भेटत नाहीत हे खोटं नरेटिव्ह असल्याचं आता उघड झालंय, असं आशिष शेलारांनी म्हटलं। तर आम्ही भेटलो की आमच्यावर टीका केली जाते, असं विधान सचिन अहिर यांनी केलंय। पंतप्रधान सगळ्यांना भेटतायत आणि सर्व पक्षीय लोक पंतप्रधानांना भेटतायत। लोकशाही परंपरेमध्ये संवाद हाच मूळ आत्मा आहे आणि त्यामुळे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतायत। यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, कारण एका बाजूने एक खोटं नरेटिव्ह, कथानक उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे की पंतप्रधान बोलत नाही आहेत, पंतप्रधान भेटत नाही आहेत, पंतप्रधान संवाद करत नाही आहे। या त्यांच्या खोट्या कथानकाचे उत्तर आहे की पंतप्रधान सगळ्यांना भेटतात आणि सगळे पंतप्रधानांशी चर्चा करतायत। लोकशाहीमध्ये चर्चा आणि संवादाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे, शरद पवार गटाचे असतील तर तेही संवाद करत असतील तर त्याचं मी स्वागत करेन। ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी आमच्यावरती टीका सत्र सोडण्याचं काम ते करतायत। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यक्ती पक्षाचे नाही आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत। आणि कुठच्याही पक्षाचा खासदार आपल्या विकास कामं असतील किंवा आपली पक्षाची भूमिका असेल किंवा आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांना जे अपेक्षित आहे या सर्व गोष्टी त्यांनी बोलून दाखवण्याचं काम किंवा करण्याचं काम करतायत। तर मला असं वाटत नाही की त्यांच्या भेटण्यामध्ये काही गैर आहेत, पण जसा हा प्रश्न आम्हाला लागू होण्यापेक्षा आघाडीतल्याच इतर घटकांना त्यांनी आता याच्याबद्दल काय प्रतिक्रिया ही द्यायला पाहिजे। डिलिमिटेशन बिलासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची भूमिका काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहेच। गेल्या काही दिवसांपासून तर शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्याच्याही चर्चा सुरू असतात। या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेत आहेत, त्यामुळं चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।